नाही पण चर्चा तर अशी आहे की तुम्ही तलाठीच्या पेपरमध्ये सेटिंग लावली। नमस्कार मित्रांनो, जय एमपीएससी। नुकताच तलाठी आणि वनरक्षक या परीक्षांचा निकाल लागलेला आहे। काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत, काही विद्यार्थ्यांना खराब मार्क आहेत, परंतु काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना तलाठी परीक्षेमध्ये 200च्या वर मार्क आहेत आणि वनरक्षकच्या पेपरमध्ये 50 आणि 60। दोन्ही परीक्षांचा सिलेबस सारखा असला तरीही म्हणजे तलाठी परीक्षेमध्ये डायरेक्ट टॉपर आणि वनरक्षकच्या पेपरमध्ये ते परापरा हागलेले आहेत। तर असाच एक चू माझ्यासोबत आहे। का म्हणला चू? चू म्हणजे काय भाई? चू म्हणजे काय? नाही दादा, ते विद्यार्थ्याचं शॉर्टकट चू चू केलं मी। अबे विद्यार्थ्याचं चू असं कसं शॉर्टकट होऊन बे? अबे चूत्याचं चूर आहे ते। बरं दादा, ते जाऊ द्या, मला सांगा की तुम्हाला तलाठीच्या परीक्षेमध्ये 201 मार्क आहेत आणि वनरक्षकच्या पेपरमध्ये फक्त 60, जेव्हा की दोन्हीही परीक्षांचा सिलेबस सारखाच होता, असं का? दादा दादा तुम्ही रडू नका। ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिली आहे ते विद्यार्थी रडतच आहेत आता रिझल्ट बघून, त्यामुळे तुम्ही नका रडू। ज्या दिवशी माझ्या वनरक्षकचा पेपर होता त्याच दिवशी माझ्या मामाच्या पोट्टीचं लग्न होतं। नाही म्हणजे मग लग्नातली बुंदी खायला भेटली नाही म्हणून रडत आहात का तुम्ही? बुंदी नाही, बुंदी नाही, बुंदी नाही, गुलाबजामुन आणि रबडी होती लग्नात। अरे गुलाबजामुन रबडी म्हणजे मग खरंच खूप वाईट झालं। अबे गुलाबजामुन रबडी खाले नाही भेटली त्याचं दुःख नाही आहे बे। मामाच्या पोरी संग माझ्या झंगाट होतं, झंगाट। मामाच्या पोरी संग मला लग्न करायचं होतं, पण मामा म्हणे तुले नोकरी नाही म्हणे बापू, मी नोकरीवाल्या माकडाले पोट्टी देईन म्हणे, पण तुले पोरगी देणार नाही म्हणे। अरे रे रे, तसं तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही माकडापेक्षा कमी नाहीत, फक्त तुम्हाला नोकरी नव्हती। मुद्दा तो नाही आहे, मुद्दा हाय का मामाच्या पोरीच्या लग्नाचं दुःख झालं न म्हणून माया वनरक्षकचा पेपर खराब गेला। मग तलाठीचा जेव्हा पेपर होता तेव्हा मामाची मुलगी काही तिचा नवरा सोडून तुमच्याकडे पळून आली होती का? नाही राग नका मानू, म्हणजे तुम्ही तलाठीच्या पेपरमध्ये 200च्या वर मार्क घेतले ना एकाच महिन्यात, म्हणून विचारलं आपलं। अबे मामानं त्याच्या पोरीचं लग्न दुसऱ्यासोबत लावून दिलं म्हणून मला एवढा राग आला का माझा दिमाग खराब झाला पुरा। मग मी एका महिन्यामध्ये तलाठीच्या पेपराचा एवढा अभ्यास केला, त्या बदला घेण्यासाठी डायरेक्ट 200 मारले, डायरेक्ट टॉपर। ठुकरा की मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, जमतच नाही बाबू। नाही पण चर्चा तर अशी आहे की तुम्ही तलाठीच्या पेपरमध्ये सेटिंग लावली का? सेटिंग? सेटिंग? अबे सेटिंगच लावायची असती तर मी मामाच्या पोरी सोबत सेटिंग लावली असती ना बे। 25 लाख देऊन तलाठीच्या पेपरमध्ये कायले सेटिंग लावली असती मी ना। पण तुम्ही किती पैसे दिले होते याचा उल्लेख मी केलाच नाही सर। याचा अर्थ तुम्ही पैसे भरून सेटिंग लावलेली आहे। सर सर सांगा पटकन, पैसे भरून सेटिंग लावली का तुम्ही तलाठीच्या पेपरमध्ये? मला वाटते का फोन आलाय मला, मी निघतो। ठीक आहे मी निघतो, फोन आलाय मला, मी निघतो। सर सर गेला। तर आता तुम्ही बघितलं की त्याच्या मामाच्या पोरीचं लग्न होतं म्हणून त्याचा वनरक्षकचा पेपर खराब गेला आणि मग त्याने चेतून अभ्यास केला एका महिन्यामध्ये दणकावून आणि तलाठीच्या पेपरमध्ये त्याने टॉप केलं। बाकीच्या चर्चा आहेत की तलाठीच्या पेपरमध्ये भ्रष्टाचार झाला, तलाठीच्या पेपरमध्ये घोळ झाला, तलाठीचा पेपर फुटला, तलाठीच्या परीक्षेमध्ये सेटिंग लावण्यात आली पेपर देऊन। या चर्चा फेक आहेत, त्या चर्चांना तसा काही अर्थ नाहीये। बाकी काय खरं काय खोटं हे समजण्यात की तुम्ही सुजाण नक्कीच आहात, कारण तुम्ही बोळ्याने दूध पित नाही।
त्यामुळे अशा चर्चांवर विश्वास ठेवू नका, कारण चर्चा सगळ्या खोट्या आहेत, खोट्या आहेत चर्चा. बाकी तुम्हाला एकंदरीत याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. जय एमपीएससी. माझ्या प्रेमाचा व्हायरस तुझ्या मनामध्ये घुसू दे. माझ्या